नमस्कार. स्पर्धा परीक्षा म्हटलं की आकृत्यांवरचे प्रश्न हे येतातच. आणि खरं सांगायचं तर हे प्रश्न बघून अनेकांना थोडं दडपण येतं. असं वाटतं की अरे देवा, हे काय चित्रविचित्र आकार आहेत. पण तुम्हाला माहितीये का, हे प्रश्न सोडवणं खरं तर एका कोड्याप्रमाणे खूप मजेशीर असू शकतं. यात तुमची तार्किक विचार करण्याची क्षमता तपासली जाते. तर आजच्या या विश्लेषणात आपण आकृत्यांची ही कोडी सोडवण्याच्या काही एकदम सोप्या आणि प्रभावी पद्धती पाहणार आहोत. चला तर मग, तयार आहात? सुरुवात करूया. बरं, थेट मुद्द्यालाच हात घालूया. स्क्रीनवर दिसणाऱ्या या प्रश्नाकडे एकदा बघा. पहिल्यांदा पाहिल्यावर थोडं गोंधळायला होतं नाही का? कितीतरी लहान मोठे आकार आहेत, ते कधी फिरतायत, कधी बदलतायत, आणि आपल्याला त्या प्रश्नचिन्हाच्या जागी नक्की कोणती आकृती येईल हे ओळखायचे. असं काहीतरी समोर आल्यावर मनात पहिला प्रश्न येतो की सुरुवात नेमकी कुठून करायची? इतक्या सगळ्या बदलांपैकी नक्की कोणत्या बदलावर लक्ष द्यायचं? याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. चला आपल्या पहिल्या तंत्राकडे वळूया. अनेक आकृती आधारित प्रश्न हे फक्त वेगवेगळ्या गटांमधले संबंध ओळखण्यावर अवलंबून असतात. आणि हे जे काही अमूर्त संबंध असतात ना, त्यांना डोळ्यासमोर आणण्यासाठी वेन आकृत्या हे एक जबरदस्त साधन आहे खरंच. तर ही वेन आकृती म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक अशी पद्धत आहे जी वेगवेगळ्या संकल्पना किंवा गटांमधलं नातं चित्रांच्या स्वरूपात दाखवते. म्हणजे बघा, कोणते गट एकमेकांमध्ये पूर्णपणे समाविष्ट आहेत, कोणते पूर्णपणे वेगळे आहेत, किंवा कोणत्या गटांमध्ये काहीतरी साम्य आहे, हे सगळं शब्दांपेक्षा एका चित्रातून जास्त प्रभावीपणे समजतं. ही एक प्रकारची व्हिज्युअल भाषाच आहे असं समजा. आता हे उदाहरण बघा, म्हणजे लगेच लक्षात येईल. प्रश्न आहे, पुरुष, स्त्रिया आणि लोकसंख्या यांच्यातला संबंध दाखवणारी योग्य वेन आकृती कोणती? चला आपण मिळून यावर विचार करूया. आपल्याकडे 3 घटक आहेत. पहिला नियम काय? पुरुष आणि स्त्रिया हे 2 पूर्णपणे वेगळे जैविक गट आहेत, बरोबर? त्यांच्यात काहीही समान नाहीये. याचा सरळ अर्थ होतो की त्यांना दाखवणारी वर्तुळं एकमेकांना छेदणार नाहीत, ती पूर्णपणे वेगळी असली पाहिजेत. ओके, आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, लोकसंख्या. पुरुष आणि स्त्रिया हे दोन्ही गट लोकसंख्या या एका मोठ्या गटाचाच भाग आहेत, नाही का? याचा अर्थ ही दोन्ही वेगळी वर्तुळं लोकसंख्या दाखवणाऱ्या एका मोठ्या वर्तुळाच्या आतच असली पाहिजेत. आता या तर्काप्रमाणे जर आपण पर्यायांकडे पाहिलं तर असं चित्र आपल्याला फक्त एकाच पर्यायात दिसतं. पाहिलं, संबंधांचे टप्पे ओळखल्यावर उत्तर किती सोपं झालं. चला आता दुसऱ्या प्रकारच्या कोड्यांकडे जाऊया. इथे आपल्याला एक क्रम ओळखायचा असतो. हे प्रश्न तुमची बदलावर लक्ष ठेवण्याची क्षमता तपासतात. म्हणजे कसं, इथे काही आकृत्या एकामागे एक दिलेल्या असतात आणि आपल्याला त्यातील तो छुपा पॅटर्न किंवा तो क्रम ओळखून पुढची आकृती नेमकी कोणती असेल हे सांगायचं असतं. आता या स्लाइडमधला मुद्दा खूप खूप महत्त्वाचा आहे. क्रम ओळखण्याची गुरुकिल्ली किंवा सिक्रेट म्हणा, ते हेच आहे. प्रत्येक आकृतीत होणारा लहान बदल ओळखणे. एकदम सगळ्या आकृतीकडे बघून गोंधळून जायचं नाहीये. फक्त एका आकृतीतून दुसऱ्या आकृतीत जाताना काय घडतंय यावर लक्ष केंद्रित करायचं. एखादी रेषा वाढतीये का, एखादं चिन्ह घड्याळाच्या दिशेने फिरतंय का, एखादा आकार आपली जागा बदलतोय का, हे लहान लहान बदलच त्या मोठ्या पॅटर्नचा भाग असतात. हे एक साधं उदाहरण बघा, म्हणजे आत्मविश्वास वाढेल. इथे काय होतंय? पहिल्या आकृतीत 4 कड्या आहेत, दुसऱ्या आकृतीत 3, तिसऱ्यात 2. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर काय होतंय? बरोबर, एक कडी कमी होत आहे. हा अगदी स्पष्ट आणि सोपा पॅटर्न आहे. एकदा का हा नियम आपल्या लक्षात आला की पुढचं उत्तर शोधणं अगदी सोपं होऊन जातं. ओके, आता थोडं आव्हानात्मक उदाहरण घेऊ. इथे बघा, एकाच वेळी अनेक गोष्टी बदलत आहेत. अशा वेळी गोंधळून न जाता एक सोपी ट्रिक वापरायची. कोणत्याही एका चिन्हावर लक्ष केंद्रित करायचं, कारण प्रत्येक चिन्ह सहसा एकाच नियमाचं पालन करत असतं. समजा आपण त्या बाणावर लक्ष ठेवलं. पहिल्या आकृतीत तो वरच्या उजव्या कोपऱ्यात आहे, दुसऱ्या आकृतीत तो खालच्या उजव्या कोपऱ्यात जातो, तिसऱ्यात खालच्या डाव्या कोपऱ्यात. म्हणजे काय होतंय? अगदी बरोबर, आकृती घड्याळाच्या दिशेने फिरत आहे. तो बाण प्रत्येक टप्प्यात एका कोपऱ्यातून पुढच्या कोपऱ्यात सरकतोय. हाच नियम बाकीच्या चिन्हांना लावून पाहिला की आपल्याला आपलं योग्य उत्तर मिळून जातं. चला आता आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या प्रकाराकडे येऊया. इथे आपल्याला गटात न बसणारी आकृती शोधायची असते. हे प्रश्न म्हणजे एक प्रकारची डिटेक्टिव्हगिरी आहे. तुमची नियम शोधण्याची आणि वर्गीकरण करण्याची क्षमता इथे तपासली जाते. म्हणजे दिलेल्या 4 आकृत्यांपैकी 3 कोणत्यातरी एका समान नियमाचं पालन करतात, पण एक आकृती तो नियम मोडते. आपल्याला तीच वेगळी आकृती शोधायची आहे. या प्रश्नाकडे नीट बघा. इथे 4 आकृत्या दिल्या आहेत. यातली वेगळी आकृती कोणती असेल बरं? थोडा विचार करा.
3 आकृत्यांमध्ये काहीतरी साम्य आहे, एक समान धागा आहे, आणि चौथी आकृती मात्र त्या गटात बसत नाहीये. ओळखता येतोय का तो नियम? थोडा वेळ घ्या. चला यामागचा नियम शोधूया. पहिली आकृती टी हे एक इंग्रजी अक्षर आहे, ठीक आहे. दुसरी आकृती एफ हे सुद्धा इंग्रजी अक्षर आहे. तिसरी एल हे सुद्धा एक इंग्रजी अक्षरच आहे. पण चौथी आकृती, ती कुठलंही अक्षर आहे का? नाही, ती फक्त 2 उभ्या रेषा आहेत. याचा अर्थ नियम अगदी सोपा आहे. पहिल्या 3 आकृत्या इंग्रजी वर्णमालेतील अक्षरे आहेत, पण चौथी नाही. म्हणून या गटात न बसणारी वेगळी आकृती हीच चौथी आहे. तर आत्तापर्यंत आपण आकृत्यांची कोडी सोडवण्यासाठी लागणारी 3 महत्त्वाची हत्यारं म्हणजे टेक्निक्स जमा केली आहेत. याला आपण कोणत्याही बुद्धिमत्ता चाचणीसाठी सज्ज होणं म्हणू शकतो. प्रत्येक हत्यार वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांसाठी बनलं आहे. आपण जे काही शिकलो ते सगळं या एका स्लाइडमध्ये सारांश रूपात पाहूया. हे आहे आपलं व्हिज्युअल रिझनिंग टूलकिट, तुमचं गुप्त शस्त्र. कुठलाही प्रश्न समोर आल्यावर या 3 पायऱ्या वापरायच्या. पहिली पायरी संबंध शोधा, जसं आपण पुरुष, स्त्रिया आणि लोकसंख्येच्या बाबतीत केलं. दुसरी पायरी पॅटर्न ओळखा, म्हणजे आकृती फिरतीये की त्यात काही कमी जास्त होतंय ते शोधा. आणि तिसरी पायरी नियम लावा, म्हणजे गटात न बसणारी आकृती शोधण्यासाठी तो समान धागा ओळखा, जसं आपण इंग्रजी अक्षरांच्या बाबतीत ओळख. चला तर हे विश्लेषण संपवण्यापूर्वी तुमच्यासाठी एक शेवटचं आव्हान. स्क्रीनवर दिसणाऱ्या या मालिकेतील पुढची आकृती कोणती असेल? मी याचं उत्तर नाही सांगणार, पण आपण आत्ताच जे टूलकिट पाहिलं त्याचा वापर करा. संबंध शोधा, पॅटर्न ओळखा आणि नियम लावा. याचं उत्तर तुम्हाला नक्की सापडेल, कारण आता तुमच्याकडे विचार करण्याची योग्य पद्धत आहे. विचार करत रहा आणि हो, सराव करत रहा.